आम्हाला पुराव्याविना जेलमध्ये टाकलं, आता कसली पुराव्याची भाषा करताय असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला। भाजप माफिया मित्र पक्षांना पोचतंय असं देखील राऊत म्हणाले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आणि त्यावर अजित पवारांच्या भूमिकेवर खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। आम्हा सगळ्यांना पुराव्याच्या विना जेलमध्ये टाकलं होतं, तेव्हा अजित पवार काही बोलले नाही, आता कसली पुराव्याची भाषा अजित पवार करतायत अशी टीका राऊतांनी केली। आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं, तेव्हा अजित पवार बोलले नाहीत, यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण। अजित पवार हे हतबल आहेत, अजित पवार हे नेते नाहीत, अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही।